नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि माझं नाव आहे मनोज आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे की व्हिजिटिंग कार्ड कशा पद्धतीने बनवायची आणि ते सुद्धा फोटोशॉपमध्ये। तर चला मग शिकूया व्हिजिटिंग कार्ड कशा पद्धतीने बनवायचे। नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला शिकवणार आहे की आज व्हिजिटिंग कार्ड कशा पद्धतीने बनवायचे आणि ते पण फोटोशॉपमध्ये। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक फोटोशॉप। तर मी फोटोशॉप इथं ओपन करतो। फोटोशॉप ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम फाईलमध्ये जायचं। फाईलमध्ये गेल्यानंतर न्यू मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला इंचेस निवडायचं आहे। इंचेसमध्ये इथं टाकायचे साईज, इथं टाकायचं 3.5 आणि खाली घ्यायचं 2। त्यानंतर रिझोल्यूशन घ्यायचे त्याचे 600। त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं। ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही व्हिजिटिंग कार्डची साईज दिसत आहे। त्यानंतर मी इथं टेक्स्ट टूलच्या मदतीनं जी मला टेक्स्ट लागते मी ती ड्रॉ करणार आहे। सपोज रॉयल मी नाव टाईप केलेलं आहे आणि इथं टिक बटनावरती क्लिक करून त्याला ते अप्लाय होऊन जाईल। त्यानंतर मूव्ह टूल म्हणजे हा मूव्ह टूलच्या मदतीने मी याला कुठे बी मूव्ह करू शकतो। तर सर्वात प्रथम मी काय करतो, याची मला साईज म्हणजे फॉन्ट जो आहे तो चेंज करायचा आहे। तर मी काय करेल, सिंपल या टेक्स्ट इथं टी दिलेला या टी वरती 2 वेळा क्लिक करेल। त्यानंतर हे एडिट होऊन जाईल। एडिट झाल्यानंतर इथं आपल्याला हे बटन दिसून राहिलं, या बटनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथं पूर्ण या टेक्स्टचे रिलेटेड ऑप्शन आपल्याला इथं दिसून आले। परत एक वेळा टिक मार्क करून घ्या। मी तुम्हाला आता हा पूर्ण टूल बॉक्स दिसणार आहे टेक्स्टचा। मग याच्यावरती आपण इथून फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतो। जो लागला तो तुम्ही इथून चेंज करा तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा। मग मी समजा एक फॉर्म घेतो। हा फॉन्ट निवडला। हा फॉन्ट निवडल्यानंतर इथं आपल्याला फक्त यल पाहिजे ना, तर यल दिसून नाही राहिला। तर मी परत टेक्स्ट टूल मध्ये जाऊन इथे येतो आणि याची साईज थोडीशी मोठी करून घेतो, म्हणजे आता आपल्याला पूर्णपणे दिसेल। त्यानंतर परत टिक मार्क केले की याला अप्लाय होऊन जाते। मूव्ह टूलने मी याला कुठे पण मूव्ह करू शकतो। त्यानंतर याचा कलर आपण इथून चेंज करू शकतो। या बटनावरती क्लिक करायचं, जो लागला तो कलर घ्या, ओके करा, इथं आपल्याला दिसेल। याची साईज सुद्धा आपल्याला इथून कमी जास्त करायची असेल तर आपण कमी जास्त करू शकतो आपल्या सोयीनुसार। सपोज मी इथं टाईप करू शकतो आणि एंटर बटन दाबायचं। त्यानंतर हे नाव दिसून राहिलं। आता मी एक लोगो वगैरे घेतलेला आहे आपल्या, समजा जर शॉपचा काही लोगो वगैरे असेल तर तुम्ही लोगो सुद्धा वापरू शकता। तुम्ही फाईलमध्ये जाऊन ओपन बटनावरती क्लिक करतो, तर हा लोगो आहे मी ऑलरेडी घेतलेला आहे। मी ओपन केला। ओपन केल्यानंतर तो मला इथे दिसून राहिला, पण मला त्या कार्डवरती आणायचं आहे। तर मी याला इथे रिस्टोर बटन दिलेलं आहे। रिस्टोर बटनावरती क्लिक करतो आणि याची विंडो छोटी होईल। मग याला उचलून डायरेक्टली मी इथं या कार्डवरती ठेवू शकतो। नंतर परत याला मी क्लोज करून टाकायचं आणि याला असं मोठं करून घ्यायचं इथून, आणि आपल्याला याच्यामध्ये तो लोगो आलेला दिसेल। मग मी याला डायरेक्टली उचलून आपल्या इथं ठेवू शकतो याच्यावरती, जसा वाटला तसा तुम्ही याला सोयीनुसार ठेवा। मग मी थोडी साईज याची लहान करतो। या लोगोची साईज जर लहान करायची असेल तर एडिटमध्ये गेल्यानंतर फ्री ट्रान्सफॉर्म नावाचा ऑप्शन आहे। शिफ्ट बटन दाबून ठेवायचं कीबोर्डवर आणि याचा कोपरा लहान मोठा करायचा, म्हणजे ऑटोमॅटिक याची साईज छोटी किंवा मोठी करता येते। त्यानंतर परत मी याला इथं असं आणून ठेवलं। अशा पद्धतीनं मी डिझाईन केलं। त्यानंतर पुढे मला आणखी लिहायचं आहे, तर मला आणखी टेक्स्ट टाईप करायची आहे। मग मी परत टेक्स्ट टूल घेतला, इथं ड्रॉ केला आणि सर्व्हिसेस टेक्स्ट टूल थोडा मोठा करून घेतला टेक्स्ट बॉक्स। त्यानंतर अप्लाय करायचं आहे, एंटर बटन। मूव्ह टूलच्या मदतीने मी याला पुढे पण मूव्ह करू शकतो अशा पद्धतीनं। मग याची साईज मी थोडी लहान मी करू शकतो। याला थोडं इकडे मूव्ह करून घेतो, याला पण इकडे थोडं मूव्ह, थोडी आपल्याला जागा भरपूर पाहिजे अशा पद्धतीने करून घ्या। त्यानंतर सर्व्हिसेसला थोडं छोटं करून घ्या। इथून मी त्याची साईज कमी करते तुम्हाला, किंवा असं केलं तरी चालेल। रॉयल सर्व्हिसेस किंवा इथं घ्या रॉयल सर्व्हिसेस, मी छोटं करतो आणखी त्याला। किंवा मग सोपी उपाय, फ्री ट्रान्सफॉर्म मध्ये जा आणि शिफ्ट बटनचा उपयोग करून याचा कोपऱ्याने याला पकडा, म्हणजे लहान मोठा आपल्याला इझिली करता येईल। त्यानंतर एरो कीच्या मदतीने त्याला आपण खालीवर सुद्धा फिरू शकतो। आता नेक्स्ट आणखी मी टेक्स्ट टूल घेतो, याची अल्टर बटनवर क्लिक करून या टेक्स्टवर क्लिक करतो आणि इकडे ओढून घेतो। आता ही सुद्धा एक कॉपी आलेली आहे आपल्याला। परत टेक्स्ट टूल मध्ये जातो, याला एडिट करतो आणि नाव टाकून देतो, समजा माझं
मनोज जी. हो. आता याची साईज खूप मोठी झालेली आहे, तर मी काय करतो, याला आधी टिक करून घेतो. टिक केल्यानंतर मूव टूलच्या मदतीने याला मी इकडे ओढून घेतो आणि आपला हा जो टूल आहे इथून मी याची साईज लहान मोठी करू शकतो. किंवा सगळ्यात पहिले मी टी मध्ये जाईल आणि परत याला एडिट करतो आणि हा जो टेक्स्ट बॉक्स हा थोडा मोठा करून घेतो, म्हणजे आपलं नाव आपल्याला जे टाईप केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित दिसेल आणि टिक मार्क केल्यानंतर त्याला अप्लाय होऊन जाईल. मग आता मी याची साईज इथून छोटी करून घेतो. दिसलं? मूव टूलच्या मदतीने याला उचलून ठेवा अशा पद्धतीने. आणखी त्याची साईज कमी करू शकता किंवा त्याचा फॉन्ट सुद्धा चेंज करून घ्या थोडा. असं मी समजा फॉन्ट घेतला. याचीच कॉपी घ्यायची असेल, याच्यावरती अल्टर बटन दाबून क्लिक करून ओढा, त्याची ऑटोमॅटिकली कॉपी तयार होऊन जाईल. परत याला एडिट करायचं आहे, टी बटनावरती क्लिक करून याला एडिट करायचं. सपोज मी मोबाईल नंबर 9922216123 अशा पद्धतीने टाईप केलं. त्यानंतर टिक मार, त्यानंतर पुन्हा मूव टूलने खालीवर करू शकतो. त्यानंतर आपल्याला जी माहिती टाकायची आहे ती माहिती सुद्धा आपण इथं खाली भरू शकतो. तर मी परत हे अल्टर बटन प्रेस करून या टेक्स्टवर क्लिक करतो आणि इकडे ओढून घेतो, म्हणजे याची काय होईल, कॉपी तयार होऊन जाईल. आणि परत एडिट, ह्या टेक्स्ट बॉक्सला थोडं छोटं करून घेतो. मग इथं मी समजा स्टार असं लिहितो आणि आपल्या ज्या ज्या फॅसिलिटी आहे त्या लिहितो. रिपेअरिंग, त्यानंतर टिक मार्क. याचीच मी दुसरी कॉपी घेऊ शकतो. अल्टर बटन दाबून ठेवायचं आपल्याला कीबोर्डवरून आणि कॉपी, याचीच कॉपी, याचीच कॉपी, अशा मी 4 कॉपी घेतल्या. मग याच्यात मी एडिट करून चेंज करू शकतो. याच्यामध्ये दुसरं नाव द्या, समजा मोबाईल टिक मार्क. याला सुद्धा सेम तसंच मोबाईल ऐसे सरीज, त्यानंतर टिक मार्क. परत याला यायचं, याला सुद्धा ज्या तुमच्या फॅसिलिटी आहेत त्या टाकायच्या, एक्झाम्पल अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा मूव टूलचा उपयोग घ्यायचा आणि अल्टर बटन दाबून इकडे आपण नेक्स्ट याच्यावर जाऊ शकतो. पण याचा आपल्याला फॉन्ट वगैरे काय पाहिजे हे आपण आधीच निवडून घ्यायचा, म्हणजे प्रत्येकाला तोच फॉन्ट लागून जाईल. किंवा फॉन्ट साईज टाइम्स न्यू रोमन मी फॉन्ट घेतला, सपोज याची साईज सुद्धा 8 करून घेतली, म्हणजे प्रत्येकाचं सेम आलं पाहिजे आपल्याला, असं करायचं आहे. टाइम्स न्यू रोमन फॉन्ट आणि इथं साईज घेतली 8. त्यानंतर परत खाली आलं, इथं सुद्धा टाइम्स न्यू रोमन आणि इथं साईज घेतली 8. अशा पद्धतीने मी इथं सेटिंग केली. किंवा मग आणखी याची अल्टर प्रेस करून याची मी कॉपी करू शकतो. कीबोर्डवरून अल्टर बटन प्रेस केल्यानंतर याची तुम्हाला असं कॉपी घेता येते. दिसलं? याच्या सुद्धा तुम्ही अशा कॉपी घ्या आणि आपल्या ज्या ज्या फॅसिलिटी असतील त्या तुम्ही इथं फिल करा. अशा पद्धतीने अल्टर बटन दाबून ठेवायचं आणि माऊस क्लिक करून त्याला ओढायचं, म्हणजे अशा पद्धतीने त्याची कॉपी तयार होऊन जाईल. परत टेक्स्ट टूलवर क्लिक करायचं आणि हे जे ऑप्शन आहे ते एडिट मी करू शकतो. एक्झाम्पल ID कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रिचार्ज, ज्या फॅसिलिटी तुमच्याकडे असेल त्या तुम्ही इथं लिहू शकता. नंतर पुन्हा खाली इथं झेरॉक्स, नंतर याच्यात लिहून घ्या आणखी व्हिजिटिंग कार्ड, याच्यामध्ये टाईप करून घ्या TV ॲड, ज्या फॅसिलिटी असतील त्या. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा लिहून घ्या जॉबवर,
मूव्ह टूलच्या मदतीने याला आणखी इकडे मूव्ह करू शकता अशा पद्धतीने. आणि आणखी तुमच्या फॅसिलिटी असतील तुम्ही आणखी सुद्धा ॲड करू शकता. अल्टर बटन दाबा, याची कॉपी तयार होऊन जाईल, याची कॉपी, याची कॉपी, याची कॉपी, अशा पद्धतीने तुम्ही याला अरेंज करू शकता. मी कीबोर्डवरील ॲरो कीजने याला मूव्ह करून आलो इकडे इकडे. नंतर इथं सुद्धा आणखी काय टाकायचं आहे तुम्ही लिहू शकता. ऑनलाईन फॉर्म टिकवर क्लिक केले की त्याला अप्लाय होऊन जाते लगेच. त्यानंतर डाटा एंट्री, त्यानंतर कॉम्प्युटर कोर्सेस, त्यानंतर आहे ग्राफिक डिझाईन. अशा प्रकारे ज्या लागल्या त्या मी फॅसिलिटी इथं ॲड केलेल्या आहेत. आणि याला थोडंसं अरेंज करून घेतो व्यवस्थित, सगळे अक्षर आपल्याला दिसायला पाहिजे. कम्प्युटर कोर्स करून घ्या इथं कम्प्युटर ग्राफिक डिझाईन करून घे म्हणजे ते व्यवस्थितरित्या इथं बसून जाणार. किंवा मग कम्प्युटरचा इथं डॉट लिहून घेऊ आपण. झालं. अशा पद्धतीने आपल्याला जे मटेरियल पाहिजे ते आपण याच्यामध्ये टाईप करू शकतो आपल्या फॅसिलिटी. त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट आणखी एक ऑप्शन आहे आपल्याकडे, न्यू लेअर घेऊन घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, लेअरमध्ये जायचं आहे, न्यू लेअर. ओके, न्यू लेअर केल्यानंतर इथं सिलेक्शन टूलच्या मदतीनं इथं हा भाग खालचा जसा सिलेक्ट करायचा आहे आणि याच्यामध्ये कलर फिल करून घ्यायचा. सपोज मी इथून जो पाहिजे तो कलर निवडतो आणि याच्यामध्ये फिल करून टाकतो अशा प्रकारे. त्यानंतर परत टेक्स्ट टूल घेतो, टेक्स्ट टूलच्या मदतीनं आता हे जे सिलेक्शन आहे आधी याला डिसिलेक्ट करून घेतो, डिसिलेक्ट केलं आणि आता टेक्स्ट टूलच्या मदतीने मी इथं आपल्याला इथं टेक्स्ट टाईप करायची आहे. तर त्याचा कलर मी इथूनच आधी घेऊन घेतो, व्हाईट समजा. आणि इथे आल्यानंतर टायपिंगला इथं पूर्ण सिलेक्शन करून घेतो आणि इथं टाईप करतो किंवा ॲड्रेस टाईप केला. सपोज ओल्ड सिटी तेलीपुरा सदन शेगा 444-203. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये आपला ॲड्रेस फिल करून घ्यायचा. इथं टिक मार्क करून याला हे अप्लाय होऊन जाते. मूव्ह टूलच्या मदतीने आपण याला खालीवर मूव्ह करू शकतो. याची साईज वगैरे वाढवायची असेल याची साईज तुम्ही वाढवू शकता किंवा फॉन्ट वाढवायचा असेल फॉन्ट चेंज करू शकता. फॉन्ट चेंज करून घेतला, त्याला बोल्ड करायचं असेल इथून बोल्ड सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे तुमचं इथं ॲड्रेस सुद्धा आला. अशा प्रकारे तुमचं व्हिजिटिंग कार्ड तयार झालेलं आहे. तुम्ही याला प्रिंट करू शकता डायरेक्टली. तर मी याला सर्वात प्रथम सेव्ह करून घेतो. फाईलमध्ये जातो, सेव्ह ॲज बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह ॲजमध्ये गेल्यानंतर इथं फोटोशॉपमध्ये नंतर JPG निवडायचं आहे. JPG गेल्यानंतर आपल्या व्हिजिटिंग कार्डला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. व्हिजिटिंग आणि सेव्ह. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड बनवू शकता आणि ते पण घरच्या घरी. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.